हॅलो. हॅलो. हा. नमस्कार सर. मी नमस्कार. अमरावतीवरनं बोलतोय. जान्हवी बोला. ट्रेडर्स मधून बोलतोय ना आपण? हो, जान्हवी ट्रेडर्स. हा आपलं नाव? सर, मी पंकज वानखडे. बर, तुम्ही आमचे आम्ही तुमचे 7-8 वर्ष झाले तुमच्याकडनं फॉलोअप घेतोय, तुमचे रिव्ह्यू घेतो क्या बात. आणि त्याच्या बऱ्यापैकी त्याच्यावर आम्हाला थोडे क्ल्यू मिळतात. अच्छा. त्याच्यामुळे मी आवर्जून फायदा होतो ना सर, रिपोर्टिंगचा फायदा होतो ना. बरोबर. आपल्या रिपोर्टिंगचा बऱ्याचशा प्रमाणावर फायदा होतो आम्हाला. धन्यवाद दादा. कुठे आहे आपली शेती? माझी 2 ठिकाणी आहे सर. एक अकोला जिल्ह्यात किल्लाऱ्याला आहे बर आणि अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यात आहे. बर. सध्या आता आपण एक 2 आठवड्या अगोदर सोयाबीनचे अपडेट दिले होते. हो, ते वाचले. पोर्टलवर दिले, युट्यूबवर दिले आणि व्हॉट्सअपवर टाकले होते. तर जवळपास 500-600 रुपये वाढले. तुमच्यासारखे पुष्कळ 7-8 हजार शेतकरी बंधू आपल्या कंपनीशी कनेक्टेड आहेत. सर्वांनी म्हणजे आपल्याला निघाला नाही, पण आता त्यांची एक मेंटॅलिटी झाली की मला आता होत नाही, आम्ही त्याच्यासाठी फोन केला की आता एक जवळपास महिना 1.25 महिन्यात सोयाबीन निघेल. बरोबर. आणि निघाल्याबरोबर विकायचा का ठेवायचा अजून सरकारचं नक्की काहीच ठरलेलं नाही आहे. नाही, आता बघा MSCचं ठरलेलं आहे ते तुम्हाला जो आहे फिगर तो मिळालेला असेल, आपल्या कंपनीकडून पाठवलेला आहे. हो. आणि तो तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर मिळून जाते. त्याच्यात काही असं फार मोठं हे नाही चित्र. आणि मार्केटमध्येही जे तुम्ही बघितले आता 4800, 5000, 5100 मध्येही चांगल्या मालाचे व्यापार झालेले आहेत. म्हणून आता तुम्ही विकायची घाई करू नका. एक्झॅक्ट तुम्हाला किती क्रॉप होईल, काय होईल हे होऊ द्या. 15-20 दिवसानंतर अरायवल सुरू होईल. त्याच्यानंतर परत तुम्ही वाटल्यास कॉल करा. थोडा फार तुम्हाला पार्शियल पैसे पुढच्या शेतीच्या कामासाठी लागतात तेवढं विकून बाकी होईल करायचं. आता वेअर हाऊसची याची त्याची पुष्कळ फॅसिलिटी आहे ना. मी सर्व शेतकरी मित्रांना तेच सांगतो. आता तुम्हाला जर पैशाची गरज पडली तर तुम्ही तुमचं सोयाबीन घेऊन त्याच्यावर लोनही घेऊ शकता. बरोबर. तर कशाला माणूस तुम्ही विकायची घाई करता. तुमची जर होल्डिंग कॅपॅसिटी जर वाढली तर निश्चितपणे तुम्हाला जे आहे चांगल्यात चांगला भाव मिळेल. आणि यावर्षी जर एकदम उत्तम क्वालिटी तुमच्या शेतातून निघाली तर तुम्ही त्या नेक्स्ट इयर साठी बिजवाई म्हणून त्याचा उपयोग होईल म्हणून सांभाळून ठेवा. तर त्याचे जे रेट मिळतील ना ते तुम्ही म्हणजे विचारही करू शकत नाही. आता या क्षणाला मी ते सांगूही शकत नाही, कारण ते तुम्हाला म्हणजे विश्वास होण्यासारखं नाही. असे चांगले रेट मिळतील. तर तुम्ही आणि ग्रॅज्युअली विकायचं. माल कधी पण तुम्हाला 100 क्विंटल माल झाला तर सर्वच पैशाचं एकदम काम पडत नाही. बरोबर. वानखडेजी, तर तुम्ही जे पार्शियल विका थोडं म्हणजे शेती करताना तुम्ही थोडी व्यापारिक दृष्टी जी आहे ती ठेवली तर तुम्हाला शेतीचाही आनंद येईल आणि जो व्यापारात फायदा होतो त्याचाही तुम्ही पर्सनल लाभ घेऊ शकता. बरोबर. जसं तुम्ही ज्यांना माल विकता ते होल्ड करतात ना. तर थोडी कॅपॅसिटी तुमची जर वाढली, तुम्ही पार्शियल 10 टन 20 टन 25 टन माल विकलं, बाकी सांभाळून ठेवलं, निश्चितपणे जे आहे तुम्हाला चांगले भाव यावर्षी मिळतील पर्टिक्युलर. लॉंग टर्म मध्ये जर 2 वर्षाचा तुम्ही व्ह्यू ठेवला ना तर मी आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेला आहे. मला 2 वर्षानंतर 10,000 रुपयाची जर रेट झाले सोयाबीन तर मला आश्चर्य वाटणार नाही. होईल तसा काही माझा दावा नाही. कयास आहे. तर त्या हिशोबाने तुमचं प्लॅनिंग करा असं मला वाटतं. आणि तरी पूर्ण क्रॉप येऊ द्या. आल्यानंतर पुन्हा तुम्ही कंपनीसोबत आपल्या कॉन्टॅक्ट करा. जे काही योग्य त्यावेळेस असेल तुम्हाला सल्ला दिला जाईल. धन्यवाद सर, आपण दिलेल्या माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी. आम्ही शेतकरी मंडळी तुमचे आभारी आहे आणि आम्ही असेच तुमच्याशी संपर्कात राहू. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. काही असलं तर सांगा मला. ओके. थँक्यू. ओके. बाय.